तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर हे बघू शकता आपले पूर्ण पिल्ले इथं पाणी पित आहेत। आता ज्यांना खाद्य टाकून घेतलेलं आहे पूर्ण पक्षी, इकडे बघू शकता मोठ्या पक्ष्यांना आता खाद्य टाकलं। जेव्हा बारक्या पक्ष्यांना खाद्य टाकतो तेव्हा आपण मोठ्या पक्ष्यांना खाद्य टाकत नाही, कारण या बारक्या पिल्ल्यांना ते खाऊ देत नाही। त्यामुळे आता यांचं खाद्य खाल्याच्या नंतर ते पुन्हा तिकडे जात नाहीत बघा। त्यांना सवय आहे की आता पहिलं आपलं खाद्य खाऊन घ्यायचं, त्यानंतर पाणी पिऊन फ्री रेंजमध्ये फिरायचं। तर अशा पद्धतीने पूर्ण पक्षी आपले, आणि यांना आज 75 दिवस झालेले आहेत, म्हणजे 2 महिने 2.5 महिने झालेले आहेत। अशा पद्धतीने यांची ग्रोथ झाली बघू शकता। यांचे आपले मागं 2 महिने व्लॉग आलेले आहेत, ते पण बघून घ्या। काय काय आपण नियोजन केले, काही याच्यामध्ये पक्षी तर आपले मल्टी कलरमध्ये पण झाले आहेत, काही कोंबड्या मल्टी कलरमध्ये होत्या, हे बघू शकता अशा पद्धतीने। आणि जे मोठ्या पक्षी आहे आपला, हे बघू शकता पूर्ण आता आपल्या हे 6 महिन्याच्या तलंग जे होत्या, 6 महिन्याच्या तलंग अंड्यावरती आलेले आहेत। आपण दररोज आपला एक शॉर्ट व्हिडिओ असतो, त्याच्यामध्ये आपण माहिती सांगत असतो। तर आजचा मुद्दा असा आहे की मित्रांनी म्हणले होते की तुमचा फार्म दाखवा, तुम्ही कोणत्या फार्मपासून सुरुवात केली आणि कसं नियोजन केलं होतं। तर आपलं ते पूर्ण एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपला पूर्ण फार्म आपण दाखवणार आहोत। तर पहिले तर आपण पूर्ण पक्ष्यांना खाद्य टाकून घेतलेलं आहे बघू शकता। त्यानंतर जे छोटे पिल्लं आहेत ते आता उन्हाळ्याच्या जे आपण कोंबड्या अंड्यावरती बसवल्या होत्या, तर ते 6 कोंबड्यांमध्ये 80 पिल्लं निघाली होती। तर त्याच्यामध्ये तर खूप मर झाली, आता फक्त 50 पिल्लं राहिलेली आहेत। आणि अंडे पण खूप खराब झाली, कारण 6 कोंबड्यांमध्ये आपण 120 अंडे ठेवले होते, पण खूप अंडे खराब झाले। 80 पिल्लं निघालती, पण त्याच्यामध्ये पण खूप मर झाली। उन्हाळ्याचा खूप नुकसान होत आहे। तर खूप वेळ झालं मित्रांनी कमेंट केली होती की फार्म दाखवा। तर हा आपला छोटासा फार्म आहे, याच्यामध्ये आपण सायंकाळी पूर्ण पक्षी कोंडत असतो। तर अशा पद्धतीने आपला हा छोटासा पूर्ण फार्म आहे। आणि याच्यामध्ये आपण वरून जे आहे ग्रीन नेट आणि व्हाईट नेटमधून असं बाबूंच्या वरती फिटिंग मारलेली आहे, कारण जास्त पत्र्यामुळे पण धाप लागते त्यामुळे। आणि त्याच्यानंतर हे बघू शकता असे बांबू बांधून घेतलेले आहेत। तर पक्षी कमी आहेत म्हणून बांबू पण कमीच ठेवले। त्याच्यामध्ये आपला जे 50 पक्षी आहे मोठा, ते पूर्ण आरामशीर बसतो। आणि अंडे देण्यासाठी आपल्या अशा पद्धतीने जागा बनवल्या आहेत बघू शकता। आणि खाली जे आहे ते आपली गोळी, कुटार, तूस काही पण म्हणा तुम्ही, या अशा पद्धतीने टाकून घेतलेलं आहे बघू शकता। याच्यामध्ये पहिले तर आपण 15 दिवस पिल्लं ठेवत असतो, आणि सायंकाळी पूर्ण पिल्लं आतमध्ये शिफ्ट करून दुसऱ्या फार्ममध्ये, आणि याच्यामध्ये पूर्ण मोठे पक्षी सायंकाळी बसतात। खालून आपण अशा पद्धतीने सिमेंटचा कोपा घेतलेला आहे बघू शकता। सिमेंटची जाळी आहेत आणि त्याच्या बाजूनं सिमेंटमध्ये असं लेवलमध्ये पत्रा फसून घेतलेला आहे। तर 3.5 फुटाचा हा आपला पत्रा आहे, आणि त्याच्यावरती 1 बाय 1ची जाळी बाहेरल्या साईडकडून दाखवतो। तर अशा पद्धतीने आतल्या बाजूकून फार्म आहे, आणि बाहेरल्या बाजूकून बघा हे बघू शकता। खालच्या बाजूकून 3.5 फुटाचा पत्रा, आणि वरच्या बाजूकून 3.5 फूट जाळी, 1 बाय 1ची जाळी आहे बघू शकता। फक्त एक बोर्ड जातं मधात, 1 बाय 1ची अशा पद्धतीने जाळी बांधून घेतलेली आहे। आणि खालच्या बाजूकून हे बघू शकता सिमेंटचा कोपा घेतलेला आहे अशा पद्धतीने। आणि सायंकाळून अशा इकडल्या बाजूकून असं ऊन लागतंय, त्यामुळे आपण हे ग्रीन नेटचा वापर केलेला आहे। जरा वरी करायचं म्हटलं तर आपण याला वरी पण करू शकतो। तर अशा पद्धतीने आजचा आपला छोटासा व्हिडिओ, आणि याच्यामध्ये अशा पद्धतीने आपण फार्मचं नियोजन केलेलं आहे। तर व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, आणि नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच आपण पुढील व्हिडिओ, माहितीशीर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो। ते सबस्क्राईब केल्याच्यानंतर तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील, तर सबस्क्राईब नक्की करा। 1000 सबस्क्रायबर आपले लवकरच कंप्लीट होणार आहेत, तर थोडा सपोर्ट करा। आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। अशा पद्धतीने प्युअर आपण गावरान कुक्कुटपालन करतो, आणि शेडचं बांधकाम आपण अशा पद्धतीने केलं आहे। छोटं शेड आहे, आणि कमी पक्षातूनच आपण सुरुवात केली होती प्युअर गावठी पक्षापर्यंत।
तर 5 मिनटाचा हा आपला व्हिडिओ झालेला आहे. तर खूप खूप धन्यवाद बघितल्याबद्दल. इथंच थांबतो. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.